लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी पाहू शकता ट्विट करून या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज त्यांनी दिलेली आहे, जिची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, ती म्हणजे सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून या ठिकाणी चालू होती आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांनी कालच ट्विट केलेलं आहे, म्हणजे आजपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। तुमचे सकाळपासून आज या ठिकाणी पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। बघा 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे। बघा आता या ठिकाणी आजपासून तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये अजून राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना हा सन्मान निधी जमा होणार आहे। त्यामुळे आज तुमचे पैसे आलेत की नाही खरोखर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आले असतील तर आले म्हणून नक्की पाठवा, नसतील आले तर नाही म्हणून देखील पाठवा। तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे, बघू शकता हे त्यांचं ट्विट आहे। या ठिकाणी कालच्या तारखेचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात होत आहे। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे, वितरित होणार आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे या ठिकाणी सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून बघू शकता ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती e-KYC प्रक्रिया देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया देखील पूर्ण करण्याची नम्र विनंती त्यांनी केलेली आहे। बघू शकता हे ट्विट त्यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणी ज्याची आतुरतेने वाट पाहत होत्या ते म्हणजे 15व्या हप्त्याबद्दलचं हे त्यांचं ट्विट आहे। आताच बघा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा या ठिकाणी 14वा हप्ता भेटलेला असेल। साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा। तशाच पद्धतीने विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू। सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे, पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल। आता किती लाडक्या बहिणी संख्या किती आकड्यामध्ये खूप बऱ्याचशा कमी झालेल्या आहेत, मागच्या वेळेला एकूण किती महिलांना नाही साधारणपणे जो रेशो आहे तो 2,35,00,000 जास्तीच आहे। आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता, पण तो पण 3-5 लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं 2.5 लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्या याचा आहे। त्यामुळे 2,35,00,000 अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे। सप्टेंबर महिन्याचा तुमचा जो 15वा हप्ता होता तो या ठिकाणी तुम्हाला भेटलेला नव्हता। आता ऑक्टोबर महिना या ठिकाणी सध्या चालू झालेला आहे, परंतु तरी देखील तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे जे आहेत ते भेटलेले नव्हते। त्यासाठीच त्यांनी आता ट्विट करून माहिती दिलेली आहे। बघा कालच याचा या ठिकाणी एक GR देखील प्रसिद्ध झालेला होता, ज्याच्यामध्ये 410 कोटींची मान्यता या ठिकाणी करण्यात आलेली होती लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी। आणि आता त्याच्यानुसार या ठिकाणी तुम्हाला आजच त्यांचं या ठिकाणी हे ट्विट आलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे लाडक्या बहिणींना वितरित करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि आधार संलग्न बँक खात्यामध्ये त्यांचा हा निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे असं त्यांनी सांगितलंय। परंतु त्याचसोबत बघा त्यांनी सांगितलेलं आहे की ही योजना अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील काही महिन्यापासून लाडक्या बहिणींची या ठिकाणी पडताळणी सुरू होती। त्यातच आता त्यांनी म्हटलं की मागील महिन्यापासून लाडकी बहीण.महाराष्ट्र.gov.in
या संकेतस्थळावरती e-KYC प्रक्रिया आता सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि 2 महिन्याच्या आतमध्ये लाडक्या बहिणींना ही e-KYC करायची आहे असं त्यांनी सांगितलं. तर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही मोठी गुड न्यूज देण्यात आलेली आहे. स्वतः आता महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी GR या ठिकाणी प्रसिद्ध झाला आणि त्याच्यानंतर आता त्यांनी स्वतः ट्विट करून आणि फेसबुक पोस्टद्वारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी की त्यांचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासंदर्भातली प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. खूप मोठी अशी ही आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी तुमच्या 15व्या हप्त्याची म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या त्यांच्यासाठी ही मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून दिलेली आहे. आपण त्यांचं या ठिकाणी हे ट्विट बघू शकता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही क्रांती जी आहे लाडकी बहीण योजनेची ती अखंडपणे सुरू ठेवली जाणार आहे आणि ही सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. बघू शकता सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासोबत मात्र KYC देखील तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे. त्याची देखील त्यांनी विनंती केलेली आहे की तुमची KYC जी आहे ती पूर्ण करायची आहे. परंतु सध्या आपण जर बघितलं KYC करताना भरपूर सारे एरर येत आहेत. जसं की सर्वात अगोदर पहिला OTP टाकल्यानंतर त्यानंतर पती किंवा वडिलांचा ज्यावेळेस या ठिकाणी आधार क्रमांक टाकून OTP टाकला जातोय त्यावेळेस देखील एरर या ठिकाणी येतोय आणि काही लाडक्या बहिणींचे या ठिकाणी आपण जर बघितलं आधार खात्यामध्ये म्हणजे किंवा या ठिकाणी जो त्यांचा आधार नंबर आहे तो आधार नंबर लाडकी बहीण योजनेच्या या ठिकाणी पात्र यादीमध्ये नाही असा देखील संदेश जो आहे या ठिकाणी दाखवला जातोय. मग त्या लाडक्या बहिणींनी थोडंसं थांबायचं आहे. थोडंसं थांबून देखील तुम्ही या ठिकाणी तुमची KYC जी आहे ती करू शकतात कारण की वेबसाईट सध्या या ठिकाणी खूप हँग होत आहे. त्यासोबत वेबसाईटवरती भरपूर सारी या ठिकाणी लाडक्या बहिणी सध्या KYC करतायत त्याच्यामुळे तुमची वेबसाईट चालत नाही. त्यासाठी एकतर तुम्हाला रात्री या ठिकाणी उशिरा KYC करून पाहिजे आहे किंवा थोडे दिवस तुम्हाला थांबायचं आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी याच्याबद्दल देखील माहिती 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी दिलेली होती. ज्यांची KYC या ठिकाणी पूर्ण होत नाही त्या संदर्भातली त्यांनी या ठिकाणी ट्विट करून माहिती देखील दिलेली होती ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे या ठिकाणी ती सुरळीत करण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. त्याच्यावरती काम चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यांच्या ट्विटमध्ये. म्हणजेच लाडकी बहीण योजनेची जी तुम्हाला KYC करताना अनेक प्रॉब्लेम येत आहेत. तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहेत तुमच्या आतापर्यंत KYC पूर्ण झालेली आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी महिलांना जी प्रतीक्षा लागलेली होती अखेरकार आता त्याच्याविषयीची ऑफिशियल माहिती जी आहे स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे की लवकरच या ठिकाणी तुमचा हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये ही वाटपाची पूर्ण प्रक्रिया जी आहे ती देखील केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आपण बघितलेली आहे ती म्हणजे स्वतः त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे तुमच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता ऑक्टोबर महिना चालू आहे आणि तुम्हाला सप्टेंबर महिन्याचाच हा 15वा हप्ता जो आहे तो सध्या वाटप केला जाणार आहे त्याबद्दलची त्यांनी ही माहिती दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.